नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी बनवत आहे कांद्याची पातची भाजी. तर इथे मी एक जुडी मस्त कांद्याची पात घेतलेली आहे. कापून घ्यायची बारीक मस्त आणि मस्त स्वच्छ धुवून पाणी निथळायचं आहे. गॅसवर कढई ठेवायची, 2 ते 3 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं, 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या टाकल्या, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या टाकल्या. मस्त सगळं परतून घ्यायचं. 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून त्या टाकल्या. त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा, 1 चमचा धने पावडर टाकायची, 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कांद्याची पात टाकून घ्यायची यामध्ये आणि ती पण आपल्याला 5-6 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे, जेणेकरून कच्ची राहायला नको आणि खाताना अशी कचकच लागत नाही मग. त्यामुळे छान अशी परतून घ्यायची. 5-6 मिनटं लो फ्लेमवर मी परतून घेतली. आता यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी टाकत आहे. आवडीप्रमाणे पातळ घट्ट कशी करायची त्याप्रमाणे पाणी टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि इथे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे गरजेप्रमाणे जाडसर असं आणि मस्त सगळं मिक्स करायचं. झाकण ठेवून ही भाजी शिजून घ्यायची आहे कांद्याची पात शिजेपर्यंत आणि छान अशी गरमागरम कांद्याची पात भाकरीसोबत खायला खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नंतर पुन्हा. बाय बाय. सी यू. धन्यवाद.